हाय गाईज, स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये। आज आपण पाहणार आहोत साबुदाणा खिचडी। मस्त मऊसूत आणि सुटसुटीत, कडक न होता। इथे ना आपण साबुदाणा खिचडीसाठी ना शेंगदाणे भाजून घेतोय। चांगले आपल्याला ना लालसर शेंगदाणे भाजायचेत, कडक होईस्तोवर। शेंगदाणे चांगले भाजले ना तर खिचडी पण चांगली लागते। आणि थोडे जास्त शेंगदाणे टाकणार आहोत म्हणजे खिचडी एकदम मस्त होते। इथे मी ना साबुदाणा भिजून घेतलेला आहे। मी तो आहे ना रात्रीच भिजवलेला आहे आणि आता सुट्टा करून घेतलाय म्हणजे मस्त फुलला आहे तो। रात्री भिजवला ना म्हणजे जास्त वेळ भिजवला गेला ना साबुदाणा तर एकदम छान होतो सुटसुटीत। इथे मी तेल तापत ठेवले, तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्याच्यात हे ना हिरवी मिरची टाकली मी। हिरवी मिरची ना बारीक करून टाकली ना तर छान लागते खिचडी टेस्टला। कापून टाकली तर एवढी छान नाही लागत। त्याच्यात आपण ना थोडंसं मीठ टाकणार आहोत म्हणजे आपण ही मिरची परतली ना तर आपण त्याच्यात बटाटे पण परतून घेणार आहोत। आता आपण याच्यात ना 2 उकडलेले बटाटे टाकत आहोत। साल काढून कापून घेतलेत मी। आपल्याला ते चांगले परतू द्यायचेत व्यवस्थित। खिचडी ना सर्वांनाच आवडते। काही जण तर खिचडी खायला मिळावी म्हणून उपवास पण पकडतात। आता आपल्याला हा बटाटा आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याला चांगलं मीठ आणि मिरची लागेल आणि छान लागेल आपल्याला खायला। आता आपण त्याच्यात सुट्टा करून घेतलेला साबुदाणा टाकणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। शेंगदाण्याचा कूट आहे ना मी एक मिक्सरचं भांडं ना थोडा मोठा काढलेला आहे जाडसर आणि एक बारीक काढलेला आहे म्हणजे ते मोठे शेंगदाणे असतात ना ते छान लागतात खिचडीत। आता आपल्याला ना चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। एक लक्षात घ्यायचं आहे मीठ कधी पण आहे ना जास्त टाकायचं आहे ना तेव्हा आपल्याला शेंगदाण्यासोबतच टाकायचं आहे म्हणजे सगळीकडे सारखं लागलं जातं खिचडीला, कुठं कमी जास्त होत नाही। मी आधी थोडं टाकलं होतं बटाटे परतून घेताना, बटाट्याची चव लागावी म्हणून। खिचडी हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे। घरात कोणाला उपवास असेल तर सर्वांनाच खायची असते आणि जास्त पण बनवले जाते त्याच्यासाठी। आता आपल्याला ना चांगली परतू द्यायची। खिचडी आणि पोहे ना मी नेहमी ना लोखंडाच्या कढईतच करते कारण की पोहे आणि खिचडी कधी खाली लागली जात नाही लोखंडाच्या कढईत। त्याच्यासाठी ना मी लोखंडाची कढईच वापरते कारण की खिचडी चांगली परतली जाते आणि खाली चिपकत पण नाही। आपल्याला एकसारखं हलवायचं आहे, चांगली व्यवस्थित परतून घ्यायची। परतल्यावरती बघा तुम्ही कलर थोडा चेंज होईल खिचडीचा। आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला भरपूर घालायचा आहे म्हणजे चांगली मोकळी खिचडी होती आणि खायला पण छान लागते। बघू शकता आता कलर कसा चेंज झाला आपल्या खिचडीचा आणि एकदम मऊसूत झाली, कडक वगैरे काही झालेलं नाही आहे। मीडियम गॅसवरती ना चांगली परतू द्यायची आपल्याला। किती छान दिसते ताक आणि खिचडी, गरम गरम खूप छान लागते। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।